मृण्मयी, तू सिंगल आहेस का? आर यू इन अ रिलेशनशिप? बिकॉज इट सीम्स सो आय आन्सर्ड इट ऑलरेडी. तुम्ही सगळे माझ्या लग्नाला इन्व्हायटेड आहात, तर नक्की यायचं. अजून लॉन्च नाही केलेत. यू आर द फर्स्ट वन जे बघत आहे ते स्क्रंचीज. आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट, कारण मी रडायला लागेन आणि आय डोंट वॉन्ट टू क्राय. आपल्यातलं सिक्रेट आहे आणि हे आपल्यामध्येच असणार आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप बरे आहात. क्यूएनए घेऊन आलेली आहे. खूप गोष्टी आहेत ज्या तुमच्यासोबत शेअर करायच्या आहेत आणि आय एम सो एक्सायटेड. पण ॲट द सेम टाईम मी अर्धा तास 45 मिनिट झाले असतील, मी जस्ट उठली आहे आणि आय गॉट माय पिरियड्स. तर आय एम लिटिल टायर्ड. तुम्ही माझ्या फेसवर बघू शकतात मी खूप थकलेली आहे आणि ते व्लॉगमध्ये दिसून येईल. सो म्हणून असं वाटलं की मीच सांगून टाकते की आय एम टायर्ड लिटिल. तुम्ही काही स्पायसी प्रश्न पण विचारले आहेत आणि मी इंस्टाग्रामवर पण तुम्हाला काही प्रश्न विचारलेली, म्हणजे पोल टाकलेला की तुम्ही मला प्रश्न विचारू शकतात. मला जे एवढे प्रश्न विचारले आहेत त्यात मोस्ट आस्क्ड क्वेश्चन होता, मृण्मयी तू सिंगल आहेस का? काही मी काय करते? एक मिनिट. भाई मी वाईट आहे आणि मी वाईटला डाग लावल्याशिवाय माझा दिवस असा पण नाही जाणार आहे. सो विश मी लक. दिस इज हाऊ यू शुड अप्लाय ब्लश. घेऊन पुसायचं. लेट्स स्टार्ट विथ Q&A. खूप लोकांचे हे अझम्पशन्स पण आहेत आणि खूप लोकांना ह्याच्याबद्दल माहिती सुद्धा घ्यायची की मृण्मयी तू सिंगल आहेस का? सो ड्रम रोल्स. द आन्सर इज फायनली हिअर. नाही, मी सिंगल नाही आहे आणि मला सिक्रेट गोष्टी ठेवायला आवडत नाही. ॲटलीस्ट शेअर करत आली. आय एम व्हेरी ट्रान्सपरंट अबाउट फ्यू थिंग्स, अबाउट लॉट ऑफ थिंग्स. आय गेस मी कुठल्याच गोष्टी लपवल्या नाही आहेत. मी खूप ट्रान्सपरंट राहिली आहे. पण ॲट दिस पॉईंट मला असं वाटलं की आता ही करेक्ट वेळ आहे टू टॉक अबाउट इट आणि टू स्पीक अबाउट इट. सो येस, आय एम नॉट सिंगल. आय हॅव बीन डेटिंग समवन. कारण आय गेस खूप गोष्टी प्रायव्हेट ठेवलेल्या बऱ्या. और खूप लोकांची नजर लागते. आय डू बिलीव्ह इन नजर. काही होते, खूप नजरला मी खूप बिलीव्ह करते. पण मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं बिकॉज आय डोंट वॉन्ट टू कीप इट ॲज व्हेरी प्रायव्हेट ॲज आय डिड ट्राईड. पण मला असं वाटतं की तुम्ही माझे मंडळी आहात. सो आय हॅव टू टॉक अबाउट इट आणि आय हॅव टू शेअर इट विथ यू ऑल. मी हे आपल्यातलं सिक्रेट आहे आणि हे आपल्यामध्येच असणार आहे. आणि आय नो आय ट्रस्ट यू गाईज. इट्स अ पिंकी प्रॉमिस की हे आपल्यामध्येच असणार आहे. ही एक गोष्ट प्रायव्हेट आहे पण ॲट द सेम टाइम आय डोंट वॉन्ट टू हाईड इट फ्रॉम यू. सो या करूया प्रश्नाला. ग्रीन कोडिंग विचारत आहे की यू आर नॉट सिंगल. ॲज आय सेड नो. यू हॅव कम्प्लिटली मूव्ड आउट ऑफ इंडिया. नो, मी इंडिया इज माय कंट्री आणि इंडियाला मी कशी सोडून इथे राहू शकते कधीच तर नाही. यू एडिट युअर व्हॉइस अ लॉट इन शॉर्ट. मी एक्साइट होते शॉर्ट जेव्हा एडिट करते कारण आय शेअर विथ यू माय डे. लाईक मी तुम्हाला जर व्लॉग करत असेल तर आज माझ्या सोबत असं झालं आणि आय थिंक द ओनली आय टॉक अ लॉट विथ यू गाईज. जेवढं मी कधी कोणाशी एवढी बोलणार पण नाही जेवढी मी तुमच्याशी बोलते. सो आय थिंक द वन थिंग आय डू इज मी एक्साइट होते म्हणून ते कदाचित असं वाटत असेल की मी एडिट करते व्हॉइस वगैरे. नाही, मी जस्ट एक्साइट असते आणि त्या एक्साइटमेंटमध्ये माझी जी व्हॉइस टोन आहे ती बदलते. यू आर ट्राईंग टू बी क्युटी ऑलवेज बाय सेईंग भरपूर अ लॉट. आय लव्ह यू ऑल भरपूर. तर ऑब्व्हियसली मला ना ते लॉट्स ऑफ लव्ह वगैरे बोलायला कधी कधी जास्त नाही आवडत. पण नाही आवडत. पण मला म्हणजे आपण हे बोलतो ना की आय लव्ह यू सो मच, त्यापेक्षा मी तुमच्यावर भरपूर प्रेम करते हे बोलणं किती आपुलपणा वाटतो मला असं वाटतं. सो या. आणि ना मी केसांना हात लावते. त्याचं रिझन असं आहे की ते दरवेळी ना माझ्या मध्ये माझ्या फेसवर येत आहेत. पण मी असं वर बांधले की मला असं वाटतं की दिस हेअरस्टाईल डझंट सूट मी असं मला वाटतं. पण बेअर विथ दिस कशी तरी दिसणारी हेअरस्टाईल. Okay, next question is by Madhuri. Why you suddenly going to USA? What's the reason behind it? सडन प्लॅन नव्हता. 2 वर्ष ऑब्व्हियसली मी सगळ्या गोष्टी प्लॅन करून मी 2 वर्ष इंडियात शिकून मग हा ट्रान्सफर कोर्स केला आहे आणि ह्याच्याबद्दल मी सगळे डिटेल्स माझा एका सेपरेट व्लॉग बनवला आहे. तो चॅनलवर आहे, प्लीज बघा. अबाउट मी USA ला कशी आली, काय प्रोसेस होती वगैरे सगळं. सो या.
आणि वॉज द रिझन बिहाइंड इट. ऑब्व्हियसली मला एक्सपोजर हवा होता, ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे होते. हा कॉमन आन्सर असतो, पण मला कुठेतरी माझं घरापासून मूव्ह आउट होऊन कुठेतरी जायचं होतं आणि एक वेगळं आयुष्य असतं जे एका पर्टिक्युलर एज नंतर मला असं वाटतं सगळ्यांनी एक्सपिरियन्स केला पाहिजे. आणि एकटं कसं राहतं, इंडिपेंडंट लाईफ कसं जगणं, सगळं एक एक्सपिरियन्स आहे तो इथे मी एक्सपिरियन्स करत आहे. सो वाइब विथ वैभव, हॅव यू एव्हर डेटेड एनी टॉक्सिक ऑर पॉझिटिव्ह गाय? मला पॉझिटिव्ह गाय असण्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. आय मीन आय डोंट माइंड ॲट ऑल, कारण मी सुद्धा पॉझिटिव्ह आहे. फॉर द पीपल आय लव्ह, आय केअर. तर हे सगळ्यांच्या आत असतं, असं कधी कोणी नसते की जो पॉझिटिव्ह नसतो. इफ पॉझिटिव्ह नसेल तर दॅट्स अ प्रॉब्लेम. पण आय फील एका लिमिटपर्यंत पॉझिटिव्ह असलं पाहिजे. पण टॉक्सिक, येस, आय डिड डेटेड समवन हू वॉज टॉक्सिक बिफोर. पण या आय डिड डेटेड समवन हू वॉज टॉक्सिक. सो या. साची के सरकर विचारत आहे, आताच्या जॉबचं तुझं पेमेंट काय आहे? ह्या स्टारबक्सचा ब्लॉग बनवला आहे, सो तो प्लीज बघा. आणि त्याच्यामध्ये मी सगळं मेन्शन केलेलं आहे की मला पर आवर किती पेमेंट वगैरे भेटतं. सो या. फ्रेंड सपोर्टिव्ह आहेत का? येस. आणि नेक्स्ट क्वेश्चन इज, बाय तुझे फॅमिली मेंबर्स तुला भेटायला कधी येणार आहेत? मी त्यांना भेटायला नक्कीच जाईन, कारण इथे USA ला येणं इज अ टास्क. विजा होणं पण टास्क आहे. 1-1 वर्षाची वेटिंग आहे. तू परत मुंबईला कधी येते? मे बी दिस समर. लास्ट बट नॉट द लीस्ट, लग्न कधी करतेय? मी लग्न कधी करतेय? तुम्ही सगळे माझ्या लग्नाला इन्व्हायटेड आहात, तर नक्की यायचं. मी अजिबात लवकर लग्न करणार नाहीये, मला वेळ आहे अजून. मला 5 ते 6 वर्ष तरी मॅक्स आहेत. मी आत्ताशी 23ची आहे. आय हॅव टू स्टडी, आय हॅव टू बी इंडिपेंडेंट. कारण मला असं खूप मी ह्या मताची आहे की इफ यू आर विथ समवन, यू बोथ कॅन बी इंडिपेंडेंट, यू बोथ कॅन ग्रो टुगेदर. पण ॲट द सेम टाइम एक राईट एज असतो जिथे मी जेव्हा रेडी होईन मेंटली आणि फायनान्शियली टू गेट मॅरिड टू समवन, वन डे आय डेफिनेटली गेट मॅरिड. पण अजून वर्ष आहेत, खूप वर्ष आहेत. सो या. सुलभा सातपुते विचारत आहे, तू तुझ्या जॉबचे मिनी व्लॉग्स का नाही करत? कारण फोन अलाउड नसतो ऑन फ्लोअर. द रिझन आय कॅनॉट व्लॉग ऑन फ्लोअर इज फोनच अलाउड नाही करत ते. म्हणजे आम्ही मेसेज वगैरे, कॉल्स वगैरे रिसीव्ह करू शकतो, पण ते खूप कमी वेळासाठी. पण व्लॉग तर नाही करू शकत. सो सॉरी. द लास्ट क्वेश्चन इज, तू डेली मिनी व्लॉग्स अपलोड का नाही करत? आत्ता सध्या सुट्टी आहे, मी कुठेच जाते. मी मोस्टली रूममध्ये असते, कारण आय हॅव फ्यू थिंग्स टू डू. एडिटिंग असते. आय ऑल्सो हॅव स्टार्टेड तारुंध्या. सो तारुंध्या सुरू झालेला आहे परत, आणि तारुंध्या इज बॅक. तारुंध्याचे क्रंचीज तुम्ही ऑर्डर करू शकतात. आणि आय एम लॉन्चिंग व्हेरी मच न्यूज क्रंचीज. वेट लेट मी शो यू न्यूज क्रंचीज. थोडं क्रंचीचा पाऊच आहे, एवढे भरभरून क्रंची आहेत. पण देर आर न्यू क्रंचीज आणि लुक ॲट दिस. 2-in-1 आहे, जे मी अजून लॉन्च नाही केलेत. यू आर द फर्स्ट वन जे बघत आहे ते क्रंचीज. आणि हा एक कलर आहे जो जेन्युइनली लाईक, लुक ॲट दिस. मला हा कलर भरपूर आवडला, ब्लॅक अँड व्हाईट स्पेशली. आणि अजून एक कलर जो आय कॅन नॉट स्टॉप लुकिंग ॲट इज दिस वन. आय मीन लुक ॲट दिस. म्हणजे हा किती छान दिसतोय, ब्राऊन आणि व्हाईट. आणि देन लास्ट बट नॉट द लिस्ट दिस वन. आणि आपण भरपूर कस्टमाइज कलर पण करू शकतो. दिस इज नॉट द फायनल, पण तुम्हाला जर इथे ब्राऊन हवा असेल फॉर इन्स्टन्स, और ब्लॅक हवा असेल, वी कॅन कस्टमाइज इट अकॉर्डिंग टू यू, युअर प्रेफरन्स. पण लुक ॲट दिस. मला एकतर असे स्क्रंचीज हातात वेअर करायला भरपूर आवडतात. आणि असं भरपूर आता रिसेंटली इवन वी लॉन्च दिस कलर ॲज वेल. नेक्स्ट आमचं बेस्ट सेलिंग तारुंध्याचा, इफ यू डोंट नो, हा ॲनिमल स्क्रंची आहे, ॲनिमल प्रिंट स्क्रंची आहे. आय मीन मला हा कलर पण एकदम डिसेंट. आणि मी कामावर युजली मला लाईट कलर जास्त आवडतात जेव्हा मी जॉबवर असते, तो आय डू प्रेफर गोईंग विथ दिस. आणि माय टॉप न्यू स्क्रंचीज जे लॉन्च करायच्या आधी मी तुम्हाला सगळ्यांना शेअर केला आहे. सो प्लीज डू शॉप फ्रॉम तारुंध्या. आय नो आपण जरा आउट ऑफ टॉपिक गेलोय, पण या.
सो मला आता ही स्क्रंची आवडली आहे तर मी ते घालूनच व्लॉग करणार आहे. तर या पण कॉलेज सुरू होईल आता जानेवारी 13 पासून, तर तेव्हा तर माझ्याकडे भरपूर कॉन्टेंट असणार आहे, तेव्हा आय कॅन व्लॉग लॉट फॉर यू गाईज. तर जरा थोडे दिवस जानेवारीचं स्टार्टिंग वाट बघा, पण त्यानंतर ट्रस्ट मी आय व्लॉग इट फॉर यू गाईज. त्याच कंटिन्यू कमाते भाग्यश्रीनी प्रश्न विचारला यू आर एंगेज. नो, मी 23ची ॲज आय डोंट नो मी मेन्शन केलंय की नाही या ब्लॉगमध्ये, पण मी 23ची आहे. आय स्टील हॅव लाईक अजून खूप वर्ष आहेत टू गेट एंगेज. प्लीज डोंट थिंक की मी एंगेज वगैरे आहे, असं काही नाही आहे. आणि जेव्हाही होईन की मी प्राऊडली सांगेन ज्या दिवशी आय गेट एंगेज्ड, मी लिटरली सांगते, मी अख्ख्या जगाला सांगेन की एंगेज. आणि मी आय एम व्हेरी पब्लिक सोशल पर्सन, की माझं काही मी आत्ता कुठे गेली तर मी फोटो टाकते, अपलोड करते. आय एम व्हेरी ॲक्टिव्ह ऑन सोशल मीडिया. मला खूप आवडतं माझ्या गोष्टी शेअर करायला विथ द पीपल आय लव्ह. कारण म्हणून तर मी संचू समूह आराध्य सगळ्यांसोबत व्लॉग्स टाकते, कारण आय लव्ह शेअरिंग द कॉन्टेंट विथ यू ऑल, द पीपल आय केअर अ लॉट अबाउट. आणि ऑब्व्हियसली ज्या दिवशी एंगेज होईन तुम्हाला पहिले कळणार. आय मीन मला असं वाटतं की मी यूट्यूबला पहिले रिव्हील करीन की आय गॉट एंगेज. सो ते इन फ्युचर कधी झालं तर नक्कीच तुम्हाला कळेल. तर येस, रुचिकाचा थर्ड प्रश्न आहे व्हॉट्स युअर प्लॅन ऑन मॅरेज. इवन इफ मी USA आहे तरीही मला असं वाटतं की मी सगळ्यांच्या लग्नात पोहोचली. एवढे रील्स, एवढे व्हिडिओज लग्नाचे, म्हणजे आता मला असं वाटतं की प्लीज कोणीतरी मला लग्नाला बोलवा ह्या डिसेंबरमध्ये. बाय द वे कोणी लग्न केलंय लेट मी इन द कॉमेंट्स बिलो. माझ्या लग्नात काय काय गोष्टी हव्या ते माझ्या पिंटरेस्ट बोर्डवर ऍड करून ठेवल्या. सो आय वुड लव्ह टू गेट मॅरिड समडे, एकदा तरी. आय वॉन्ट टू गेट मॅरिड इन रेड लेहेंगा, मृण्मयी इन रेड लेहेंगा, दॅट्स इट. आय मीन आय बिलीव्ह इन रेड लेहेंगा. मला व्हाईट, म्हणजे आय रेस्पेक्ट जे लोक वेगळे कलरचे लेहंगे घालतात, पण रेड इज अ सिम्बॉल ऑफ दुल्हन, मला असं वाटतं. सो या, आय वुड डेफिनेटली गो विथ रेड. अँड वाय आर यू सो गॉर्जियस? कारण तुम्ही असा सुंदर प्रश्न विचारत आहात विच इज मेकिंग मी ब्लश. इवन इफ मी ब्लश लावलाय स्टिल आय एम ब्लशिंग. सो या ओके. सो मी इंस्टाग्रामवर पण काही प्रश्न विचारलेली. लेट्स डिग इन टू दोज क्वेश्चन्स ॲज वेल. आर यू इन अ रिलेशनशिप बिकॉज इट सीम्स सो आय आन्सर्ड इट ऑलरेडी. स्वामिनीचा प्रश्न आहे की यू आर स्ट्रॉंग गर्ल, कीप गोइंग अँड शायनिंग, वी आर प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच स्वामिनी, दॅट्स व्हेरी स्वीट ऑफ यू. आरोही नाईक विचारत आहे जस्ट वॉन्ट टू नो युअर डे रुटीन बिकॉज तुला बघून मला वाटतं तू झोपतच नाही, ओनली स्टडी जॉब टू टेल. डू टेल. मी झोपत नाही हा वेगळा एक पिक्चर आहे, पण डे रुटीन आता तरी काही नाही आहे. पण कॉलेज जेव्हा सुरू होतं तेव्हा मी सकाळी उठायची 10च्या आसपास. 11चं कॉलेज होतं, 11-10चं. मग त्यानंतर कंटिन्यू कधी कधी जॉब असायचं, मोस्टली तर कंटिन्युअस जॉब असायचा. आणि मग 2:30 to 15ला लेक्चर सुटायचं, 2:30ला जॉबला जायचं असायचं. 9पर्यंत कॉलेजमध्येच असायचो. काही असाइनमेंट्स असतील काय असेल ते कम्प्लीट करायचो. 9ला घरी यायचं, जेवायचो, मग जायचो रूममध्ये, झोपायचो, गप्पा मारायचो, झोपायचो, आणि मग नेक्स्ट डे ॲज युजल. सो दिस वॉज द रुटीन आय हॅड. पण सध्या पहिले तर मी स्टार्टिंगला खूप लवकर झोपायची, पण नंतर मला झोपच उडून गेली. आय डोंट नो, आता मला लवकर झोप नाही येते. दो मला आता लवकर झोपायचं आज खूप इच्छा असते, पण झोपच येत नाही मला लवकर. आय डोंट नो का असं होतं माझ्यासोबत, पण होतंय. नेक्स्ट क्वेश्चन इज बाय आदी. इंडियावरून जाताना खूप सारे आउटफिट्स, आय मीन क्लोदिंग शॉपिंग केली आहेस का आणि कुठून केली आहे? मी केलेली झुडिओमधून खूप गोष्टी घेतल्या ज्या रेग्युलरला मला लागतील. हिल रोडला गेलेली, H&M मधून आणि झारामधून. ह्या 4 ठिकाणे तर मी डेफिनेटली गोष्टी घेतल्या आहेत. झारामधून युजली मी फॉर्मल्स प्रेफर करते आणि पार्टीवेअर ड्रेसेस, पण H&M मध्ये रेग्युलरली मी जाते कारण रेग्युलर टॉप्स वगैरे चांगले भेटतात. आणि झुडिओमध्ये जाते. आणि काय बोली, हिल रोडमध्ये मला एवढे नाही आवडले ह्यावेळी, पण मी थोडेफार घेऊन आली आहे, पण ते मी जास्त नाही वेअर केलेत. सो या. घी पोडी इडली, आय एम सॉरी इफ आय एम प्रोनाउन्सिंग इट रॉंग. किती वर्षाचा कोर्स आहे आणि काय प्लॅन्स आहे? इंडियाला परत यायचं की तिथे सेटल? इंडियाला परत येणार आहे आणि काही प्लॅन्स असतील, यू गाईज विल बी द फर्स्ट वन टू नो अबाउट इट. आणि 2 वर्षाचा कोर्स आहे. आर यू कमिंग टू इंडिया इन डिसेंबर संपला. आय एम सो सॉरी, मी लेट आन्सर्स देते, पण नाही, एक्सपेन्सिव्ह होते फ्लाईट तिकीट. सो आय डिसाइडेड टू स्टे बॅक हिअर. आणि मग ह्या डिसेंबरला नाही जाता आलं. नुपूरचा प्रश्न आहे द पर्सन यू आर ग्रेटफुल फॉर अदर दॅन फॅमिली अँड सिबलिंग. दिस इयर द पर्सन आय एम ग्रेटफुल फॉर इज आदी. ऑब्व्हियसली
अदर दॅन सिबलिंग पण मला माझ्या बहिणी भावांना पण, आय नो दिस क्वेश्चन इज नॉट फॉर देम, पण मला माझ्या बहिणी भावांना पण थँक्यू बोलायचं या व्हिडिओ थ्रूच, कारण दे वर लिटरली, दे आर लिटरली द पिलर ऑफ माय लाईफ. त्यांनी मला एवढं चांगलं होल्ड, म्हणजे मी स्टार्टिंग ऑफ दिस इयर आय वेंट थ्रू अ डिप्रेशन. आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट कारण मी रडायला लागेन आणि आय डोंट वॉन्ट टू क्राय, दो इट्स गुड फॉर माय कॉन्टेंट, पण आय डोंट वॉन्ट टू क्राय. आणि इट वॉज वर्स्ट दॅन आय थॉट. आणि इफ मृण्मयी गेट्स इन टू डिप्रेशन, मला बाहेर काढायला खूप वेळ लागतो. ॲट द सेम टाइम यू आस्क अदर दॅन फॅमिली इज आदी. ही वॉज देअर थ्रू आउट दोज फेज इन माय लाईफ. आणि आता ह्या सिच्युएशनमध्ये आय एम अफ्रेड ऑफ बिल्डिंग रिलेशनशिप्स विथ पीपल. आणि 2024 वॉज अ रियालिटी चेक फॉर मी. माझी मेंटल हेल्थ खूप अफेक्ट झालेली. ॲट द सेम टाइम माझी मेंटल हेल्थ जिथे अफेक्ट झाली तिथे माझं करिअर डाऊन गेलं. बिकॉज ऑफ द सिच्युएशन माझं करिअर ड्रॉपच झाला. आणि खूप लोकांना हे माहीत नसेल, पण द गर्ल हू वॉज अर्निंग वेल, नेक्स्ट मंथ द गर्ल वॉज ॲट 0. मी लिटरली 0वर होती. आय क्राईड फॉर दॅट रिझन. आणि आय थिंक आता मी स्वतःला परत बॅक ऑन ट्रॅक आणते आहे. आय डोंट ब्लेम पीपल, पण समवेअर बिकॉज ऑफ द सिच्युएशन मी जिथे ग्रो होत होती पर्सनली, मी खूप खाली पडली आणि मला आता 0पासून स्टार्ट करावं लागतंय फॉर सम रिझन. आणि आम्ही कधी कोणाशी हे बोलली नाही. अफेक्टेड मी मेंटली अ लॉट. म्हणजे एक गोष्ट तर अफेक्ट झाली, पण त्याच्यानंतर खूप गोष्टी पाईलअप होत गेल्या. पण ॲट दॅट स्टेज समवन हू हेल्प्ड मी वॉज हिम. नेक्स्ट क्वेश्चन इज बाय काजल. विच US कॉस्मॅटिक ब्रँड्स यू आर गुड, ऑल्सो सजेस्ट सम गुड फॉर परफ्यूम्स. मी परफ्युम्सवर एक सेपरेट व्हिडिओ करीन ज्यामध्ये मी माझं परफ्यूम कलेक्शन पण दाखवीनच. पण US कॉस्मॅटिक ब्रँड्स मी अजून जास्त काही घेतले नाही आहेत. हा ब्लश घेतलाय जो आय गेस इंडियामध्ये पण भेटतो, सो काही वेगळा नाही आहे. पण जर घेतलं कधी तर डेफिनेटली आय विल रिव्ह्यू इट फॉर यू ऑल. नेक्स्ट क्वेश्चन इज बाय रसिका जाधव. तुझे मेकअप ब्लॉग्स खूप मिस करते. मी सुद्धा. आणि मला सुद्धा, मी आता विसरली आहे मेकअप कसं करतात. मी किती वर्ष झाले मी असं वेगळे मेकअप एक्सपेरिमेंट पण नाही केलेत. मला पण आवडेल मेकअप व्हिडिओज परत करायला स्टार्ट. नेक्स्ट क्वेश्चन इज बाय न्यूरो नेटवर्क. तू कोणत्या विजावर तिथे गेली आहेस, H1B की J1? F1 विजावर मी इथे आली आहे. ॲज अ स्टुडंट यू गेट F1 विजा. करण विचारत आहे आजीला मी किती मिस करते. मी खूप मिस करते आजीला. आय टॉक टू हर डेली तर नाही होत, पण अल्टरनेट डेज आय डू मॅनेज टू टॉक टू हर. सो आय डू मिस हर अ लॉट. सिद्ध विचारत आहे वाय डज इट लुक्स लाईक यू लुझिंग युअर वेट, इज एव्हरीथिंग गोईंग फाईन? येस, मी अजिबात वेट लूज नाही केलं, मी वेट गेन केलं आहे. लुक ॲट माय चिक्स. मला माझ्या डोळ्यांनी माझे चिक्स दिसत आहेत. माझी डबल चीन अशी वाढली आहे की मला आता ते दाखवायला पण ऑकवर्ड होत आहे. सो आय एम गेनिंग माय वेट. इथे आल्यानंतर मस्तपैकी मी जाडी झाली आहे. प्राचीचा तुझा USA मधला ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे आतापर्यंतचा? खूप मस्त. आणि टू बी ऑनेस्ट अप्स अँड डाऊन्स तर आहेत. ही सेमिस्टर आय डोंट नो कशी जाईल, पण लास्ट सेमिस्टर आय एन्जॉयड द ब्रोली. मला खूप मजा आली. आणि अप्स अँड डाऊन्स तर होते, पण त्यात पण तुम्ही कसे त्याला हँडल करतात इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि आय एम ब्लेस्ड की खूप गोष्टी खूप चांगल्या हँडल झाल्या. या आय होप. मी खूप लॉंग व्हिडिओ केला, आय नो दॅट. आणि आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. आणि हा जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. प्लीज सबस्क्राईब करा. आपल्याला 100K पोचायचं आहे. प्लीज फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा आणि त्यांना सांगा डू सबस्क्राईब टू मृण्मयी. कारण मृण्मयीला आपण एकत्रच मिळून, आता मी तुम्हाला उत्तर दिलंय सगळ्यांचं ऑनेस्टली, तर आय वॉन्ट यू ऑल टू प्लीज सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. ओके. आणि प्लीज डू शॉप फ्रॉम तारुंध्या. सेल सुरू होणारच आहे लवकर. सो प्लीज 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 शॉप फ्रॉम तारुंध्या. बाय.